एखाद्या आपण प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स एखाद्या कंप्लीट केल्या. या लेक्चरपासून एखाद्या आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघायला स्टार्ट करतोय. तर मग काय हेडिंग येईल एखाद्या दॅट इज द प्रॉब्लेम्स ऑन प्रॉपर्टीज. बरं एखाद्या आपण किंवा प्रॉपर्टी बघितल्या एखाद्या त्याच्यावर एक एक प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतोय. बरं एखाद्या फर्स्ट प्रॉब्लेम काय म्हटलंय, प्रूव्ह दॅट tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 2/11 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4. बरं एखाद्या काय दस द LHS दस द RHS. आपल्याला काय एखाद्या प्रूव्ह दॅट करायचंय. आता विचार येतील एखाद्या tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 2/11 एक प्रॉपर्टी बघितलेली एखाद्या काय बघा एखाद्या प्रॉपर्टी tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y म्हणजे लगेच क्लिक व्हायला पाहिजे एखाद्या काय क्लिक व्हायला पाहिजे. LHS घेतली तर एखाद्या आपल्याला काय RHS कडे जायला सोपं राहील. तर काय एखाद्या LHS घेऊन एखाद्या आपण प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करतोय. LHS लिहितोय बघा दॅट इज LHS इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 2/11. बस एखाद्या 1/2 एखाद्या याला काय म्हणतो मी कन्सिडर दिस एज द x 2/11 एखाद्या याला काय म्हणतो y. बस एखाद्या आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y. काय फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला स्टार्ट करतोय. काय बघा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ वर कॉन्स्टंट असू द्या एखाद्या काय न्यूमरेटरला x प्लस y. x म्हणजे 1/2 y म्हणजे 2/11. तर न्यूमरेटरला काय ऍडिशन दॅट इज 1/2 प्लस 2/11 डिवाइड बाय काय एखादा 1 मायनस x इंटू y. x म्हणजे 1/2 y म्हणजे 2/11. सो 1/2 मल्टिप्लाइड बाय 2/11. फक्त एक काम करायला एखाद्या 2 कॅन्सल नका करू. का कॅन्सल नका करू काय थोडं पुढे गेल्यानंतर सांगतो एखाद्या कॅल्क्युलेशन साठी एखाद्या सोपं जाऊ शकते नाही कॅन्सल केलेलं. तर ते कसं ते बघायला स्टार्ट करू. आता बघा एखाद्या रेग्युलर एखाद्या आपल्याला ऍडिशन करायला स्टार्ट करायचंय. तर ते कसं ते बघायला स्टार्ट करतोय बघा आपण पुढे कंटिन्यू करू. इज इक्वल टू tan इनवर्सला tan इनवर्स ऍज इट इज. बघा आता ऍडिशन करायला स्टार्ट करतोय. डिनॉमिनेटर काय सेपरेट आहे. डिनॉमिनेटरचं काय करा मल्टिप्लिकेशन 2 into 11 2 into 11 22 करा किंवा एखाद्या 2 into 11 जरी ठेवलं तरी चालेल. तर काय एखाद्या याला मी ऍज इट इज ठेवतो न्यूमरेटरला 2 into 11 म्हणजे एखाद्या टोटल याचा न्यूमरेटरचा काय डिनॉमिनेटर आहे. आता काय एखाद्या क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 11 प्लस 2 into 2 दॅट इज 4. बरं एखाद्या आपल्याला डायरेक्ट करता येईल का 11 into 1 दॅट इज 11 प्लस 2 into 2 दॅट इज 4 म्हणजे सांगता येईल 11 प्लस 4 दॅट इज 15. सो 15 ला 15 ऍज इट इज. तर एखाद्या न्यूमरेटर कम्प्लीट झाला. आता काय आपल्याला डिनॉमिनेटरवर कॉन्सन्ट्रेट करायचं. बघा आता बसतं बरं का ते टोटल टर्म एखाद्या काय 2 into 11 आहे इकडे काय 1 आहे. बरं का त्यामध्ये काय सबट्रॅक्शन आहे. आपण सबट्रॅक्शन करायला स्टार्ट करू. ऑब्व्हियसली एखाद्या मल्टिप्लिकेशन तर झालेलंच आहे. 1 into 2 2च असणार आहे. 2 into 11 ला आपण 2 into 11 ऍज इट इज ठेवणार आहे. याचा डिनॉमिनेटर 1 आहे याचा काय 2 into 11. डिनॉमिनेटर वेगळे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय बघा याचा डिनॉमिनेटर टोटल याचा डिनॉमिनेटर 2 मल्टिप्लाइड बाय 11. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 11 याला काय म्हणतो आपण 22 into 1 दॅट इज 22 मायनस 2 into 1 दॅट इज 2. सो कंप्लीट झालं. डिनॉमिनेटर बघा 2 into 11 याचा आपण डिनॉमिनेटर 2 into 11 2 into 11 गेट कॅन्सल. तर बघा एखाद्या फक्त हे कॅन्सल व्हावे म्हणून एखाद्या आपण इथं 2 कॅन्सल करू नका म्हटलं होतं. थोडं सोपं जातं. आता बघायला स्टार्ट करा काय राहिले न्यूमरेटरला tan इनवर्स ऑफ 15 डिनॉमिनेटर बघा 22 minus 2 that is 20. So that is 15/20. याला तुम्ही 5 ने कॅन्सल करू शकता. काय बघा 5 3 जा 15 5 4 जा 20. सो काय राहील एखाद्या tan इनवर्स ऑफ 3/4. So this is equal to tan इनवर्स ऑफ 3/4. बघा RHS ला आहे काय tan इनवर्स ऑफ 3/4 बघा इथे. सो दिस इज इक्वल टू RHS काय म्हणतात एखाद्या दिस इज इक्वल टू RHS आणि आपल्याला काय सांगता येईल दॅट इज LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. क्लिअर होऊन गेलं एखाद्या. बरं एखाद्या एकदम सिंपल प्रॉब्लेम एखाद्या काय LHS घ्यायची का RHS हे पहिल्यांदा फायनल केलं. त्यानंतर एखाद्या tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y चा
फॉर्म्युला वापरला, सिंपल कॅल्क्युलेशन, डायरेक्ट एखाद्या व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, सिम्प्लिफिकेशन तर tan इनवर्स ऑफ 3/4 दॅट इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS. क्लिअर झालं असेल सगळ्यांना. काही जण लक्षात द्या, ज्यांचा एखादा अभ्यास चांगला आहे त्यांनी एखादा विचार करायला स्टार्ट करतात की सर तुम्ही tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y चे दोन फॉर्म्युले दिले होते. बघा आपण दोन सब फॉर्म्युले बघितले होते एखाद्या प्रॉपर्टी नंबर 5 मध्ये. काय बघायला एखाद्या की सर tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू एक फॉर्म्युला हा होता आणि दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये काय होतं पाय प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. सर तुम्ही कशावरून फायनल केलं की हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, तो फॉर्म्युला का नाही वापरायचा? तर बघा त्यासाठी एखाद्या एकदा क्लिअर करू. आपण एक कंडिशन बघितली होती. काय कंडिशन बघितली होती एखाद्या, हा फॉर्म्युला विदाउट पाय वाला एखाद्या कधी वापरा म्हणून एखाद्या x इंटू y ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, लेस दॅन 1. x इंटू y ची व्हॅल्यू काय, लेस दॅन 1 आणि x इंटू y ची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आली तर काय म्हणलं होतं, पाय प्लसचा फॉर्म्युला वापरा. तर एखाद्या आपण एकदा क्लिअर करू x इंटू y ची व्हॅल्यू काय आहे. तर एखाद्या x इंटू y ची एखाद्या व्हॅल्यू इकडे दाखवायला स्टार्ट करतोय. बघा इकडे बघूत आपण x काय बघा एखाद्या x दॅट इज 1/2 मल्टिप्लाइड बाय y ची व्हॅल्यू दॅट इज 2/11. सो 2/11 2 गेट कॅन्सल, काय राहिलं बघा 1/11 ही व्हॅल्यू कोणाची एखाद्या x इंटू y ची. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x इंटू y. आता ही व्हॅल्यू काय आली 1/11. आता पुढे कंटिन्यू करू. 1/11 कसं दिसायला एखाद्या आपल्याला, लेस दॅन 1 दिसायला का ग्रेटर दॅन 1 दिसायला. बघा डिनॉमिनेटरला 11 आहे, याचा अर्थ ऑब्वियस एखाद्या दॅट व्हॅल्यू मस्ट बी लेस दॅन 1. व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे याचा अर्थ एखाद्या कुठला फॉर्म्युला वापरणार आपण, दॅट इज tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. तर या गोष्टीवर नेहमी कॉन्सन्ट्रेट असू द्या एखाद्या. हे हा प्रॉब्लेम म्हणजे नेहमी लक्षात द्या, विचार करताना लक्षात द्या, म्हणजे प्रॉब्लेम आला की पहिल्यांदा विचार करा की काय XY चं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे. XY चं मल्टिप्लिकेशन जर लक्षात द्या काय लेस दॅन 1 आलं, काय म्हणतो लक्षात द्या XY चं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 1 आलं तर काय करा, हा फॉर्म्युला वापरा. आणि लेस XY चं मल्टिप्लिकेशन जर काय लक्षात द्या ग्रेटर दॅन 1 आलं तर कुठला फॉर्म्युला वापरणार, याच फॉर्म्युलामध्ये मॉडिफिकेशन जो जर सेकंड फॉर्म्युला बघितला होता पाय प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. तर ठीक आहे, आपण लक्षात द्या हा प्रॉब्लेम कंप्लीट झालाय. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करू. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू. बघा एखाद्या नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रूव्ह दॅट काय म्हणलं बघा 2 tan इनवर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4. बघा एखाद्या 2 दिसलं ना लगेच क्लिक व्हायला पाहिजे एखाद्या 2 tan इनवर्स x चा एखाद्या फॉर्म्युला आपल्याला, आणि 2 tan इनवर्सचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, tan इनवर्स मध्ये. बघा एखाद्या 2 tan इनवर्स x चा फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला बघा 2 tan इनवर्स x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2x डिवाइड बाय 1 मायनस x². तर बघा एखाद्या हा फॉर्म्युला एखाद्या आपल्याला काय करायचं, यूज करायला स्टार्ट करायचं. तर एखाद्या हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर काय करतो एखाद्या LHS कडनं RHS कडे जातात. त्यामुळे आपल्याला इथं पण काय करायला पाहिजे एखाद्या दिस इज द LHS, दिस इज द RHS. तर एखाद्या काय आपण LHS घेऊन प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करतो. LHS ऍज इट इज लिहितोय. काय बघा LHS दॅट इज LHS इज इक्वल टू 2 tan इनवर्स ऑफ 1/3. आणि आता मात्र काळजीपूर्वक एखाद्या फॉर्म्युला व्यवस्थित अप्लाय करायचा. हे जे 1/3 येईल एखाद्या त्याला काय म्हणतो मी x, डायरेक्ट दिसायला 2 tan इनवर्स x आहे का आपल्याकडे इकडे 2 tan इनवर्स x. काय फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ 2x डिवाइड बाय 1 मायनस x². तर तो फॉर्म्युला वापरायला स्टार्ट करतोय. काय बघा tan इनवर्स ऑफ 2x, x ची व्हॅल्यू 1/3 म्हणजे काय एखाद्या मल्टिप्लिकेशन आहे 2 इंटू 1/3 डिवाइड बाय काय डिनॉमिनेटरला 1 मायनस x². दॅट इज 1 मायनस x ची व्हॅल्यू काय बघा 1/3 त्याचा काय एखाद्या स्क्वेअर दॅट इज 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर टोटल ब्रॅकेट क्लोज. आता बघा एखादा सिंपल कॅल्क्युलेशन आहे एखाद्या ते करायला स्टार्ट करायचे. काय बघा कॅल्क्युलेशन्स, मल्टिप्लिकेशन 2 इंटू 1/3 दॅट इज 2/3. सो इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ न्यूमरेटरला काय एखाद्या 2/3 डिवाइड. आता डिनॉमिनेटरला काय काय बघा 1/3 स्क्वेअर, 1/3 चा स्क्वेअर काय एखाद्या 1/9. सो 1 मायनस 1/9 बघा एखाद्या काय 1 मायनस 1/9, 1 मायनस 1/9 त्याला सिम्प्लिफिकेशन करायला स्टार्ट करू. बघा काय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 9, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 इंटू 1 9 मायनस 1
याचा डायरेक्ट करायला घ्याल का द्या 9 - 1 दॅट इज 8 डिनॉमिनेटरला काय 9 याचा अर्थ घ्याल का द्या हे टोटल काय रिप्लेस कशाने होईल 8/9 तर बघा न्यूमरेटरला काय आपल्याकडे tan इनवर्स ऑफ 2/3 डिवाइड बाय याची व्हॅल्यू 8/9 सो 8/9 जे जे कॅन्सल होतील का ते कॅन्सल करायला स्टार्ट करा 3 नी 9 ला काय कॅन्सल करता येईल 3 1 जा 3 3 3 जा 9 2 नी 8 ला कॅन्सल करता येईल 2 1 जा 2 2 4 जा 8 त्यानंतर बघा 3 हा काय एखाद्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो कुठं जातो एखाद्या न्यूमरेटरला तर एखाद्या डिनॉमिनेटरला काय रे 4 न्यूमरेटरला काय रे 3 सो व्हॅल्यू कम्स ॲज द tan इनवर्स ऑफ 3/4 tan इनवर्स ऑफ 3/4 आहे का लक्षात द्या काय tan इनवर्स ऑफ 3/4 एखाद्या काय RHS ला आलाय हीच RHS आहे एखाद्या याला काय लिहिता येईल द इज इक्वल टू RHS याचाच इम्प्लाइज मिनिंग काय एखाद्या LHS इज इक्वल टू RHS and this formula is proved बरं का सॉरी दिस प्रॉब्लेम इज प्रूव्ड बरं का एक क्लिअर झालंय प्रॉब्लेम मध्ये एखाद्या काही डाऊट नाही आज एखाद्या काही जण विचार करतात की सर 2 tan इनवर्स x चे एखाद्या काय आपल्याकडं जसा tan इनवर्स मधला फॉर्म्युला आहे तसंच काय sin इनवर्स मधला पण फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला एखाद्या आठवू शकताय sin इनवर्स ऑफ काय एखाद्या 2x डिवाइड बाय 1 + x² तर याचा अर्थ काय एखाद्या जसं यांनी काय 2 tan इनवर्स 1/3 ला काय tan इनवर्सच्या फॉर्मॅट मध्ये लिहिले तसंच आपल्याला काय sin इनवर्सच्या पण फॉर्मॅट मध्ये लिहिता येऊ शकते तर तो प्रॉब्लेम आपण बघायला स्टार्ट तर एखाद्या आपलं काय ठरलं एखाद्या LHS लिखा 30 2 tan इनवर्स ऑफ 1/3 त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आता आपल्याला sin इनवर्स मध्ये त्याचा पहिल्यांदा फॉर्म्युला बघू एखाद्या काय फॉर्म्युला एखाद्या 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू sin मधला फॉर्म्युला इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ 2x डिवाइड बाय 1 + x² बघा खुश होऊ शकतोय आपण क्या खुश होऊ शकतोय बघा वरच्या फॉर्म्युल्यात आणि खालच्या फॉर्म्युल्यामध्ये फरक बघा 2x 2x 1 - x² 1 + x² म्हणजे लक्षात बाकी सगळं तेच आहे फक्त काय वर काय डिनॉमिनेटरला मायनस होतं इथे काय डिनॉमिनेटरला प्लस आहे तर काय आपण हा फॉर्म्युला अप्लाय करून 2 tan इनवर्स x चं कन्वर्जन कशामध्ये करू sin इनवर्सच्या फॉर्मॅटमध्ये तेव्हा काय फक्त आपण LHS मेन्शन केली RHS आपण तयार करणार आणि त्यानंतर जे आन्सर आहे ते आपण तिथं लिहून टाकणार बरं काय 2 tan इनवर्स ऑफ x 1/3 ला काय म्हणलं x आता काय आपल्याला sin इनवर्सचा फॉर्म्युला वापरायचा सो 2 tan इनवर्स काय दॅट इज sin इनवर्स ऑफ काय जर टेन्शन मध्ये असेल सर हे 2 कुठे जातोय वगैरे तर हे खूप क्लिअरली सांगणार काय हा फॉर्म्युला ना 2 tan इनवर्स x आहे हे तर उघड डोकं नका जाऊ की tan इनवर्स आहे 2 बस काय गॅप चाललाय वगैरे तर हे क्लिअर लक्षात ठेवा काय बघा 2 tan इनवर्स x चं कन्वर्जन काय sin इनवर्सच्या फॉर्मॅट मध्ये sin इनवर्सचा फॉर्म्युला 2x 2 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू काय 1/3 डिवाइड बाय 1 + x² दॅट इज 1 प्लस x ची व्हॅल्यू 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर क्लियर झालं सो 2 × 1 दॅट इज 2 डिवाइड बाय 3 ॲज इट इज पुढे कंटिन्यू करू आपण सो दिस इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ न्यूमरेटरला काय येईल बघा दॅट इज 2/3 डिवाइड बाय 1/3 चा स्क्वेअर दॅट इज 1/9 1 + 1/9 काय बघा 1 + 1/9 हे कॅल्क्युलेशन काय सिंपल डिनॉमिनेटरला फक्त कॅल्क्युलेशन करायचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 × 1 दॅट इज 9 एकदम काळजीपूर्वक काय 9 × 1 9 + 1 दॅट इज 9 + 1 दॅट इज 10 म्हणजे काय हे टोटल रिप्लेस करून आपल्याला काय लिहायचंय 10/9 न्यूमरेटर मध्ये काही चेंज नाही दॅट इज 2/3 काय बघा sin इनवर्स ऑफ 2/3 डिवाइड बाय दॅट इज 10/9 कॅन्सल करायला स्टार्ट करा ज्या टर्म कॅन्सल होतात 2 आणि 10 मध्ये कॅन्सल करता येईल 2 1 जा 2 2 5 जा 10 3 नी 9 ला कॅन्सल करता येईल 3 1 जा 3 3 3 जा 9 परत लक्षात त्या स्टेप डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होईल न्यूमरेटरला 5 डिनॉमिनेटरला काय येईल बघा दॅट इज sin इनवर्स ऑफ 3/5 sin इनवर्स ऑफ 3/5 तर लक्षात दस द रिक्वायर्ड आन्सर म्हणजे एखाद्या आपल्याला आतापर्यंत RHS नव्हतं एखाद्या आपण तिथे लिहिणार आहे एखाद्या म्हणजेच काय 2 tan इनवर्स ऑफ 1/3 चं कन्वर्जन tan इनवर्स मध्ये काय झालं tan इनवर्स ऑफ 3/4 sin इनवर्स मध्ये जर करायचं असेल तर काय होईल sin इनवर्स ऑफ 3/5 तर आपण एखाद्या नवीन RHS दॅट इज sin इनवर्स ऑफ 3/5
आणि याच्यावर अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा एखाद्या सीईटी किंवा जेडब्ल्यू मध्ये एखाद्या असे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते. म्हणजे असं काही नाही एखाद्या की 2 tan इनव्हर्सचं कन्वर्जन tan इनव्हर्स मध्येच करायला लावते. काही वेळा ते साइन इनव्हर्स मध्ये करायला लावू शकते. मग काही जण लगेच विचार करायला सर कॉस इनव्हर्स आपण फॉर्म्युला एखाद्या, तर एखाद्या उद्देश एकच एखाद्या की आता ते कॉस इनव्हर्सचा जो प्रॉब्लेम आहे एखाद्या तो तुम्ही सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगणार एखाद्या तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याचं एखाद्या आन्सर जे आहे एखाद्या तर ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाका किंवा एखाद्या युट्यूबच्या एखाद्या हे जे आपलं चॅनल आहे त्याच्या एखाद्या कॉमेंट बॉक्समध्ये ऍड करून घ्या. तर काय त्याचा फॉर्म्युला मात्र सांगतोय. फॉर्म्युला एखाद्या बऱ्याच जणांना आठवत असेल तरी पण एखाद्या एकदा रिवाइज करू. 2 tan इनव्हर्स एक्सचा कुठला फॉर्म्युला? कॉस इनव्हर्स मधला. काय फॉर्म्युला एखाद्या? कॉस इनव्हर्स ऑफ 1 - x² डिवाइड बाय 1 + x². तर एखाद्या सगळ्यांकडनं एखाद्या हा प्रॉब्लेम सोडवणं अपेक्षित आहे. सगळ्यांनी एखाद्या सोडवा आणि त्याचा आन्सर एखाद्या ऍड करून घ्या. तर एखाद्या आपण थांबतो या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण याच सेक्शनवर एखाद्या किंवा प्रॉपर्टीच्या सेक्शनवर एखाद्या आणखी काही प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू आणि एखादा हे प्रॉब्लेम सफिशियंट झाल्यानंतर एखादा हा चॅप्टर कम्प्लीट होईल. त्यानंतर एखाद्या आपल्याला नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करता येईल. तर आपण थांबतोय.